नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 3 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय। सर्वात प्रथम इराचं ब्राउझर ओपन करायचं आहे, आयडी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। रिझ्यूम लर्निंग वरती जातोय मी डायरेक्ट 3 नंबरच्या सेशन वरती क्लिक करायचं आहे। भाषा निवडायची आपल्याला, लॅब आवरला क्लिक करायचं। टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करू। नेहमीप्रमाणे 2 नंबरच्या सेशनमध्ये ज्या स्टेप आपण फॉलो केल्या त्या स्टेप आता इथे फॉलो आपल्याला करायचे आहे। नॉलेज चेकला मी जातोय, स्टार्ट बटनावरती क्लिक करतो। त्यातला पहिला प्रश्न आहे, तुम्हाला डेस्कटॉप बॅकग्राऊंडचे पिक्चर्स, विंडोचे रंग आणि साऊंड्स म्हणजे आवाज एकाच वेळी जर बदलायचे असतील तर तुम्ही कोणत्या पर्यायावर क्लिक करणार? तर मी डायरेक्ट इमेजवर जातोय 4 नंबरच्या ऑप्शनच्या। इथे थीम्स नावाचा एक प्रकार दिलेला आहे। जर थीम्स आपण बदलली ना, कॉम्प्युटरची थीम्स कशी बदलल्या जाते मी तुम्हाला डेस्कटॉपला घेऊन जातोय। राईट क्लिक करावं लागतं आपल्याला डेस्कटॉपला, पर्सनलाइजला क्लिक करावं लागतं। पर्सनलाइजला क्लिक केल्याच्या नंतर इथं थीम दिसते। ही थीम जर बदलली आपण तर विंडोचे रंग, साऊंड्स वगैरे सगळ्या गोष्टी काय होतात, चेंज होतात। म्हणजे आपल्याला या ठिकाणी 4 नंबरचा पर्याय वापरायचा आहे। सबमिट बटनावरती क्लिक करायचं। डेस्कटॉप बॅकग्राऊंड बदलण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडता? डेस्कटॉप बॅकग्राऊंड जर आपल्याला बदलायचं असेल ना तर आपल्याला पर्सनलाइजला जायचं आहे। पर्सनलाइजला गेल्याच्या नंतर आपण बॅकग्राऊंड बदलत जातो। म्हणजे कसं, राईट क्लिक करायचंय, पर्सनलाइजला आपल्याला जायचंय आणि तो बॅकग्राऊंड आपल्याला बदलता येतं। म्हणजे बॅकग्राऊंडला क्लिक करून आता हा विंडोजचा फोटो आहे, समजा मी हा जर ऑप्शन्स निवडला आणि जर मी क्लोज करून जर बघितलं तर हे विंडोजचं काय आलं, वॉलपेपर बॅकग्राऊंड चेंज झालेलं आहे। म्हणजे अशा पद्धतीने पर्सनलाइजला गेल्याच्या नंतर ते बदलता येतं। म्हणून 2 नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी वापरायचा होता। खालीलपैकी कोणत्या चित्रात रिबन्स टाइप्स स्क्रीन सेव्हर दाखवलेला आहे? तर 4 नंबरच्याच पर्यायावरती मी परत रिपीट जातो। तर हा स्क्रीन सेव्हर दाखवलेला आहे, तो रिबनचा आहे। मग तो आणायचा कसा आहे, तर सेम तीच कंडिशन तुम्हाला फॉलो करायची। जसे की उदाहरणार्थ तुम्ही ज्यावेळेस पर्सनलाइज वरती क्लिक करणार आहे, स्क्रीन सेव्हर वरती जाऊन आपल्याला त्या गोष्टी चेंज करता येतात। म्हणजे स्क्रीन सेव्हर वापरल्याच्या नंतर त्या रिबिन नावाच्या टॅब्स वरती आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो। ही एक पद्धतीची वापरता येईल। किंवा दुसरी पद्धत अशी आहे की तुम्हाला स्क्रीन सर्च मध्ये टाकायचंय, स्क्रीन सेव्हर नावाचे काही वर्ड्स तुम्हाला या ठिकाणी टाकता येईल। मी स्मॉल लेटर मध्ये ते अक्षर करतोय। चेंज स्क्रीन सेव्हर दिसते आपल्याला। त्या टॅबला जर आपण क्लिक केलं तर अशी विंडो आपल्याला दिसेल। यामध्ये आपल्याला रिबन नावाचा एक प्रकार घ्यायचा आहे। रिबन नावाचा प्रकार घेतला बघा, इथं रिबन चेंज होते आणि रिबन चेंज होताना ओके बटनावर जर क्लिक केलं किंवा याला जर प्रिव्ह्यू केलं तर आपल्या कॉम्प्युटरचा रिबन चेंज होते। म्हणजे या ठिकाणी जो स्क्रीन सेव्हरचा भाग दिसतो तो रिबनचा दिसतोय। म्हणजे आपल्याला 4 नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे। खालीलपैकी कंट्रोल पॅनल मध्ये कोणती कॅटेगरी तुमच्या आवडीचा फोटो डेस्कटॉप बॅकग्राऊंडला ठेवू देते? आवडीची कॅटेगरी आपल्याला ठेवायची जर असेल ना, परत आपल्याला 4 नंबरला जायचंय, पर्सनलायझेशनला क्लिक करायचंय। म्हणजे तुम्ही या मेनूतून पण जाऊ शकता आणि राईट क्लिक करून पर्सनलाइजला आपल्याला जाता येतं। खालीलपैकी कोणता पर्याय वापरून ठराविक वेळेने दिसणारी अनेक चित्र तुम्ही तुमच्या डेस्कटॉप वरती वॉलपेपरला ठेवू शकता? डायरेक्ट उत्तरावरती आपण जाऊ। इथं बॅकग्राऊंड नावाचा एक प्रकार दिलेला आहे। या बॅकग्राऊंड मध्ये जेवढे पिक्चर पाहिजे ब्राउझर मधून आपण घेऊ शकतो आणि त्या ठराविक वेळेने त्याचा टाइम सुद्धा आपण सेट करू शकतो। म्हणजे आपल्याला या ठिकाणी सुद्धा 3 नंबरचा पर्याय वापरायचा आहे। सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। जेव्हा तुम्ही डेस्कटॉप बॅकग्राऊंड साठी एखादे चित्र निवडता तेव्हा स्क्रीनवर तुम्हाला कसे पाहिजे तसे फिट करता येतं। त्यासाठी असलेले काही ऑप्शन्स पुढील प्रमाणे आहेत। फिल, फिट आणि स्ट्रेच असे ऑप्शन्स आपल्याला वापरावे लागतात। म्हणजे पहिल्या नंबरच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। विंडोज 10 मध्ये डेस्कटॉप रिकाम्या जागेचा समावेश होतो, ज्यामुळे डेस्कटॉप बॅकग्राऊंड ठराविक वेळेमध्ये बदलतं। म्हणजे ते आपल्याला काय करत असतं, त्या ठिकाणी स्लाइड शो करत असतं। म्हणजे आपल्याला 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी वापरायचा आहे। रिकामी जागा हा एक प्रोग्राम आहे ज्यामुळे ठराविक वेळेत जर काही इनपुट मिळाले नाही तर कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर एक चित्र, एनिमेशन किंवा फक्त रिकामा स्क्रीन त्या ठिकाणी दिसत असतो। म्हणजे स्क्रीन सेव्हर जर कधी ऍक्टिव्हेट असेल आणि ठराविक वेळेने जर आपण काही इनपुट दिलं नाही, काही क्लिक नाही केलं तर ते ऑटो काय होतंय, त्या ठिकाणी चेंज होऊन जाते। जर तुमची संगीत, बॅकग्राऊंड, रंग आणि माऊस कर्सर याची काही सध्या चालू थीम असेल तर तुम्ही ती रिकामी जागा करण्याने थीमच्या यादीत दिसायला लागेल। म्हणजे काय, तर सेव्ह केल्याने आपल्याला त्या थीमच्या यादीत दिसायला लागेल। पेंट वापरून पुढील गोष्टी करता येतात। म्हणजे चित्र एडिट करता येतं पेंट वापरून, एडिटला आपल्याला जाता येतं। अशा पद्धतीनं नॉलेज चेक्स आपण 10 सेशन्स म्हणजे 10 नॉलेज चेक आपण कंप्लीट केले। सेशन कंप्लीशनच्या टेस्टला आपण आता परत जातोय। स्टार्ट एक्झामला आपण क्लिक करतोय।
बहुतेक वेळा सॉफ्टवेअर या शब्दाला हा समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. त्याचा आन्सर आहे प्रोग्राम्स. प्रोग्रामला आपल्याला क्लिक करायचंय, सबमिट बटनावरती क्लिक करायचं. यातील कम्प्युटर संसाधनांची समन्वय साधणारा, वापरकर्ता व कम्प्युटर यांच्यामध्ये एक इंटरफेस उपलब्ध करून देणारा आणि ऍप्लिकेशन रन करणारा जो प्रोग्राम आहे त्याला ऑपरेटिंग सिस्टम असं बोललं जातं. ऑपरेटिंग सिस्टमचं आपल्याला निवडायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. अँटीव्हायरस प्रोग्राम जे व्हायरसेस पासून तुमच्या कम्प्युटरचं व्यवस्थापन करतात, इतर हानिकारक प्रोग्राम पासून संरक्षण करतात. हा रिकामी जागा प्रोग्रामचा प्रकार आहे. याला युटिलिटीज असं बोलले आपल्याला जातं. युटिलिटीज वापरायचंय. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर हे यासाठी लिहिलेले प्रोग्राम्स आहेत. एखादं विशिष्ट काम जसे की माहितीची निर्मितीची, संपादन आणि जतन करण्यासाठी ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो. असे 4 प्रश्न सेशन कम्प्लिशनचे आपण पूर्ण केले. आपलं 3 नंबरचं सेशन व्यवस्थित कंप्लीट झाले. होमला जायचं आपल्याला. गो टू कोर्सला क्लिक करून आपले मार्क कमी होणार नाही याची काळजी आपल्याला प्रत्येकाला करायची आहे. 3 नंबरचं सेशन तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलं असेल. परत पुन्हा भेटू आपण 4 नंबरच्या सेशनला. ओके, थँक्यू.